मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 14 जानेवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रम्या गुरुजींना फोन करते आणि गुरुजींना म्हणते की गुरुजी, तुम्ही म्हटले होता ना की पार्थचं आणि माझं भविष्यामध्ये लग्न होणार आहे. हे ऐकून मात्र काव्या पाहतच राहते आणि विचार करते की आता गुरुजी नेमकं काय बोलतील. तर गुरुजी म्हणतात की हो, मी जे भाकीत केलं होतं तेच खरं होणार आहे. भविष्यामध्ये तुझं आणि पार्थचं हे लग्न होणार आहे. गुरुजींच्या तोंडून हे ऐकल्यानंतर मात्र काव्याला काहीच कळत नाही. तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती पूर्ण गोंधळून जाते. कारण काव्याला माहीत असतं की गुरुजी जे भाकीत करतात ते खरंच होतं. इकडे मोहितेंच्या घरी जीवा बुके घेऊन नंदिनीकडे जातो. मात्र नंदिनी जीवाला घराच्या आत घेत नाही आणि जीवाला ती घराच्या बाहेर ढकलते. ढकलत असताना मात्र दार लावताना बुकेचे सगळे फ्लावर्स नंदिनीच्या हातात आणि बुकेचा खालचा भाग हा जीवाच्या हातात राहतो. हे पाहून नंदिनीची आई म्हणते, बघ नंदिनी, पूर्ण जग हे जीवाच्याच बाजूनी आहे. ते फुलंसुद्धा तुला हेच म्हणत आहेत की हे प्रेम स्वीकार कर. तर मित्रांनो, आपण पुढील भागामध्ये असे पाहणार आहोत की लग्नासाठी काही पण या मिशनमध्ये पुढे काय होतं, जीवाची पुढची स्टेप ही काय असेल. मित्रांनो, काव्याचा काय निर्णय असेल, गुरुजींचं भाकीत ऐकल्यानंतर काव्याची पुढची स्टेप काय असेल, ती रम्याला काय उत्तर देईल, हे मात्र पाहण्यासारखेच आहे. तर मित्रांनो, अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करून ऑलला सुद्धा क्लिक करा.